रत्नागिरी हे नाव ऐकलं की तुमच्या डोक्यात पहिला विचार काय येतो? आंबे, समुद्र आणि कोकणातले वळणावळणाचे रस्ते. माझ्याही डोक्यात आधी हेच यायचं. पण रत्नागिरी म्हणजे फक्त इतकंच नाही. इथे प्रत्येक वळणावर एखादी नवी गोष्ट भेटते. कधी इतिहास भेटतो, तर कधी कधी अशी माणसं भेटतात ज्यांनी देशाचा इतिहासच बदलून टाकला. आज आपण अशाच ठिकाणी जाणार आहोत. चला. चलो, वी आर ऑन आर वे टू रत्नागिरी. तर आपली नेक्स्ट डेस्टिनेशन कोकण ट्रिप मधली राहणार आहे रत्नागिरी. आजचा प्रवास मालवण टू रत्नागिरी वाया कणकवली. आपण इंटरनल रोड न घेता हायवेने जाणार आहोत. अराउंड 200 किलोमीटर्स काहीतरी डिस्टन्स आहे. 200 पेक्षा कमी आहे आणि 3 आवर्सचा जर्नी टाइम आहे. मॅक्सिमम नॅशनल हायवे राहणार आहे. तर होपफुली 3 तासांपेक्षा कमी लागेल. चला मग सुरू करूया. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपला रस्ता आणि रस्ता नावाचा यूट्यूब चॅनल आहे, जिथे आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात रोड ट्रिप्स करतो, बाय रोड ट्रॅव्हल करतो. तिथल्या सोशल गोष्टींबद्दल, हिस्ट्रीबद्दल, कल्चरबद्दल, फूडबद्दल आपण बोलतो आणि ॲट द एंड ऑफ इट आपण तिथे त्या भागाची लोकल रेसिपी शोकेस करतो, म्हणजे ॲक्च्युली कुक करतो. पूर्ण सेटअप माझ्यासोबत असतं, पाठीमागे मी घेऊन फिरतो. तर आपण पूर्ण रेसिपी पण राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड टू एंड आपण रेसिपी डिस्कस करतो आणि ती कशी बनवायची आणि का ती रेसिपी स्पेशल आहे त्या एरियाची ह्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलतो. सध्या आपल्या रस्ता आणि रस्त्याची कोकण सिरीज सुरू आहे. तर कोकणात सुद्धा आपण वेगळे भाग एरियाज बघतोय, वेगळे लोकेशन बघतोय. एक अनसीन सॉर्ट ऑफ कोकण तुम्हाला ह्या सिरीजच्या थ्रू बघायला मिळेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मालवणहून रत्नागिरीला जाताना आता कणकवलीला पोचलोय. नॅशनल हायवे NH66 मुंबई गोवा. आता चहा घेतला अमृतुल्यमध्ये, छोटासा शॉर्ट ब्रेक आणि कंटिन्यू करूया. इथून अजून 2 तास दाखवत आहे रत्नागिरी. हायवे आहे तर थोडासा टाइम कव्हर करता येईल. आतापर्यंत सगळे इंटरनल रोड्स होते. कणकवली इथलं तालुका प्लेस आहे आणि बरेचसे माझे फॅमिली फ्रेंड्स किंवा पर्सनल फ्रेंड्स पण आहेत आणि म्हणजे बाय कोइन्सिडन्स सगळे राणे आहेत. तर मी इथे जे चहा ज्यांच्याकडे घेतला अमृतुल्यमध्ये त्या ताईला पण विचारलं तर त्यांनी सांगितलं कणकवलीमध्ये मॅक्सिमम 2च सरनेम असतात, एक तर राणे आणि दुसरा म्हणजे सावंत. तर कणकवली इज फॉर मी, कणकवली म्हणजे राणे आणि राणे म्हणजे कणकवली असं समीकरण आहे. आता तळेरे क्रॉस करतोय. तर मुंबई गोवा मुंबई किंवा कोकणातून मुंबई जाणाऱ्या ज्या बसेस असतात पण ज्या NH66 किंवा मुंबई गोवा हायवेने नाही जात, ते बरेचसे हे तळेरेवरून क्रॉस करून गगनबावडामधून मग कोल्हापूरला जातात आणि मग जो मुंबई बेंगलोर हायवे NH48 मग कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई असा करतात. कारण तो रोड सरळ आहे, बाकी काही रिझन नाही आहे.
पण आता NH-66ची परिस्थिती चांगली झाली आहे, तर बरेचसे कोकणातल्या तरी बसेस या रूटने आता जातात. पण गोवाच्या मॅक्सिमम बसेस अजून तरी कोल्हापूर रूटच प्रिफर करतात. The next day. रत्नागिरीचं एक मुख्य आकर्षण असलेलं थिबा पॅलेस, मराठीमध्ये थिबा आणि इंग्लिशमध्ये W टाकतात, तर थिबा होतं ते. थिबा पॅलेसला आलोय. ब्रिटिशांनी बांधलेला म्यानमारचा जो किंग, म्यानमार आत्ताचा बर्मा किंवा ब्रह्मदेश, त्याच्या राजाला कैदेत ठेवण्यासाठी हा पॅलेस बनवलेला. हे समोरचे ग्राउंड्स आहेत, इथून पुढून आपण आलो. बाहेरून दिसायला तर खूप सुंदर वास्तू दिसते, लांबून तरी जवळून आल्यावर कळतं एवढी कंडिशन चांगली नाहीये. PSI चा बोर्ड आहे, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट. सर्क्युलर चौथरा किंवा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. इथे जुन्या काळची तोफ आहे एक. लेट्स सी. चलो. सायलेन्स. तर रत्नागिरीचा हा थिबा पॅलेस ब्रह्मदेश किंवा आताचा म्यानमार, आधीचा बर्मा, त्यांच्या राजासाठी बांधलेलं होतं. त्यांना ब्रिटिशांनी नजर कैदेत ठेवलं होतं, पण ते राजे होते म्हणून त्यांच्यासाठी हा महाल बांधून दिला. 1885 मध्ये ब्रिटिशांनी म्यानमारवर कब्जा केला. ते ॲज पर स्टोरी जी इथे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, ते राजे म्हणजे पब्लिकसाठी चांगले कामं करत होते, पण काही लोकांना ते त्यांच्या डोळ्यात खुपत होतं आणि म्हणून इंटरनल पॉलिटिक्स करून ब्रिटिशांना आतमध्ये घेतलं गेलं आणि ब्रिटिशांनी शेवटी मग म्यानमारवर, तेव्हाचा बर्मावर कब्जा केला आणि राजाला कैदेत घेतलं. तर आधी राजांना जे थिबा राजे होते त्यांना आधी चेन्नईला घेऊन गेले ब्रिटिश, तिथे काही काळ ठेवलं, नंतर काही काळ सोलापूरजवळ, आणि मग शेवटी इथं रत्नागिरीला पॅलेस बांधला. आणि पॅलेस बांधण्यात त्याचे राजांचे पण इनपुट्स घेतले गेले. 1916 मध्ये त्या राजांचं निधन झालं, म्हणजे जवळपास 6 वर्ष त्यांनी याचा उपभोग घेतला. 1910 मध्ये हा जो पॅलेस आहे तो तयार झाला होता. तर आतमध्ये ना ॲक्च्युली व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी काहीच अलाउड नाही आहे. सगळीकडे CCTV कॅमेरेज आहेत. ऑनेस्टली स्पीकिंग, पॅलेस एवढी कंडिशन आतमधून चांगली नाही आहे. PSIने जरा पण लक्ष नाही दिलं असं मी, म्हणजे एकदम ब्रुटली ऑनेस्ट ओपिनियन आहे माझं. खालच्या फ्लोअरवर तुम्हाला काही जुन्या आर्टिफॅक्ट्स वगैरे, 10व्या-11व्या शतकातल्या मूर्त्या, जे आज संगमेश्वर किंवा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसरात मिळालेल्या, विष्णू, पार्वती, सरस्वती, शंकराच्या, अशा बऱ्याच मूर्त्या आहेत. आणि एक खास म्हणजे इथं विरगळ आहे. 3-4 ठिकाणची 3-4 विरगळचे असे दगडे ठेवलेले आहेत, आपण म्हणू शकतो. विरगळ हिरो स्टोन म्हणतात. विरगळ एक क्लिअर इंडिकेशन आहे का इथं जुन्या काळी खूप आधी पण माणसं राहत होते आणि मग त्यांना पुरायचे महत्वाच्या माणसांना, तेव्हा ते तिथं दगडाचं एक स्मारक सारखं बनवायचे, तर त्याला विरगळ म्हणतात. तर ते आजूबाजूच्या एरियामध्ये मिळालं आहे, म्हणजे अगेन प्रूव्हिंग का रत्नागिरी खूप हिस्टॉरिकल टाउन आहे. बाकी वरच्या फ्लोअरवर मग राजा थिबा यांचे काही फोटोज, त्यांचे काही आर्टिफॅक्ट्स वगैरे आहेत, प्लस आत्ताच्या काळातल्या काही मूर्त्या वगैरे आहेत. ॲज सच ओके प्लेस, पण बघायला गेलं तर पॅलेस खूप सुंदर दिसतो लांबून. जवळ आल्यावर कळतं का एवढं मेंटेनन्स नाही आहे. इनफॅक्ट
अवस्था एवढी बिकट आहे का इथून ग्राउंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोअरला जाताना लाकडी पायऱ्या आहेत, तर त्या पण म्हणजे ते हलतात लिटरली चालताना, तर भीती वाटते का पडून जाऊ. तसं बघायला गेलं तर पूर्ण बांधकाम दगडी आहे, फक्त जे फर्निचर वर्क आहे किंवा विंडोज आणि स्टेअरकेस वगैरे ते वुडन आहेत. खूप चांगलं आहे आर्किटेक्चर वगैरे बघण्यासारखं आहे, पण ते मेंटेन करायला पाहिजे काहीतरी. बट डेफिनेटली रत्नागिरीमध्ये आल्यावर एकदा तुम्ही जाऊन बघू शकतात. इथं माझ्या पाठीमागे जागा दिसते, असं ग्राउंड सारखं आहे. तिथं बरेचसे बेंचेस ठेवले आहेत आणि तिथं दररोज रात्री 7:30 ते 8 म्हणजे मंडे टू फ्रायडे एक लेझर शो होतो, दिवसातून एकदा, आणि विकेंड्सला 2दा होतो. एन्क्वायरी केलं तर त्यांनी सांगितलं का जे भारतरत्न आहेत त्यांच्यावर असा एक लेझर शो बेस्ड आहे. तिकीट गेटवरच तिकीट मिळतं त्याचं. म्हणजे कन्झर्वेशन एफर्ट्स मला असं वाटतं इथं खूप कमी पडतात ASIचे. थोडं लक्ष देऊन दिस कॅन बी अ व्हेरी गुड प्लेस. आपण अनेकदा म्हणतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण ही घोषणा पहिल्यांदा ज्या माणसाच्या तोंडून बाहेर आली त्यांचा जन्म या घरात झाला. तेवीस जुलै 1856 रोजी एक साध्या कोकणी घरात जन्मलेला हा मुलगा पुढे संपूर्ण देशाला स्वातंत्र्याची नवी भाषा शिकवणार आहे हे त्यावेळी कुणालाच माहिती नव्हतं. लोकमान्य टिळक म्हणजे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर ते शिक्षकही होते, पत्रकारही होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य माणसालाही स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरायला त्यांनी धैर्य दिलं. घराच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला परमिशन नाहीये, पण त्या अर्थी एक चांगलंच आहे का काही गोष्टी तुम्हाला तिकडे येऊनच बघाव्या लागतील. घरात फिरताना भिंती दिसतात, खोल्या दिसतात, पण त्यापेक्षाही जास्त दिसतो एक विचार जो आजही तितकाच जिवंत आहे. इथं रत्नागिरीच्या कोस्टलाईन जवळच म्हणजे टिळक स्मारकापासून थोडंसं पुढे आले टुवर्ड्स कोस्ट, तर इथं कोकण कृषी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत इथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आहे, म्हणजे ॲक्वेरियम कम म्युझियम आहे इथं. तुमच्याकडे अर्धा एक तास असेल आणि तुम्ही सी लाईफ बघण्यात, ॲक्वेटिक लाईफ बघण्यात इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली एकदा येऊन बघून जा. थोडीफार रेअर व्हरायटी इथं बघायला मिळते आणि म्युझियममध्ये पण काही रेअर फिश प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. या म्युझियमची एक हायलाईट म्हणजे इथं आतमध्ये ॲक्वेरियममध्येच एक देवमासा किंवा आपण ब्लू व्हेलचा स्केलेटन ठेवला आहे, अराउंड 55 फीट लॉंग आणि ओरिजिनल स्केलेटन आहे. 1980s गणपतीपुळेच्या समुद्रावर तो वॉशआउट होऊन आला होता, नंतर त्याला तिथंच पुरलं. मग 2 महिन्यानंतर तो डिकम्पोज वगैरे झाल्यानंतर तो पूर्ण स्केलेटन क्लीन केला आणि मग इथं असेंबल करून ठेवला. तर म्हणजे जर हायलाईट काय आहे तर हे ॲक्वेरियमचं तर ते आहे माझ्या मते. फॉर दॅट ॲटलिस्ट तुम्ही इथे येऊ शकतात.
निघतो MH47 भाई भाई. हे आहे रत्नदुर्ग श्रीसृष्टी. तो आहे रत्नदुर्ग किल्ला आणि तिकडेच एक भगवतीचं मंदिर आहे आणि त्याच जस्ट समोरच रत्नदुर्ग श्रीसृष्टी आहे. तर इथे सगळे देखावे, प्रतिकृती, महाराजांबद्दल इन्फॉर्मेशन आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती वगैरे बनवल्या आहेत. तर हे तुम्ही दोघं एकाच वेळी कव्हर करू शकतात. आपण आतमध्ये जातोच आहे. या अशा प्रतिकृती बनवलेल्या आहेत. इथं कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती आहे. कुलाबा म्हणजे अलिबागचा जवळचा जो किल्ला आहे तो. पुढे या बोटवर पण जाऊ आपण. इथे गावाचा एक देखावा तयार केलेला आहे, खूप सुंदर आहे. मुरुड जंजिरा अशा बऱ्याचशा मेजर किल्ल्यांच्या प्रतिकृती इथं बनवून ठेवल्यात.
आजचा दिवस खूप वेगळा होता. एकीकडे ब्रह्मदेशाच्या राजाचा इतिहास, तर दुसरीकडे लोकमान्य टिळकांचं जन्मघर आणि शेवटी शिवकालाची सफर. एका दिवसात इतकं सगळं पाहिलं की अजूनही सगळं डोक्यात फिरतंय. पण आपला कोकणातला प्रवास इथं थांबणार नाही. चला पुढच्या भागात भेटूया एक मस्त रेसिपी घेऊन. कोकणात फिरतो 4-5 दिवस झाले, असं फिश खातोय, फिश थाळी खातोय, नॉनव्हेज खातोय. हलक्या हाताने असं सोडून द्यायचं. खाल्ल्या तो कोटिंगचा क्रिस्प जाणवतो.